तर इथे कॉल देणार आहे अमेय देतोय, जो फ्रेंड्स खंडाळाचा संघनायक आहे. ट्रिपल एस आणि ते ट्रिपल एस म्हणजेच फ्रेंड्स खंडाळाने टॉस जिंकला, नाणेफेक जिंकले. अमितजी धन्यवाद, आपण या ठिकाणी असं नसतो बा. आम्ही टॉस जिंकला, मागच्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलेत, तिथे देखील टॉस जिंकला होता. या मॅचमध्ये टॉस जिंकला, काय निर्णय घेशील? नक्कीच आम्ही पहिली मॅच क्षेत्ररक्षण करून जिंकलोय आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय करणार आहे. माग खेळ रंगेल आणि सामन्याचं धावतो म्हणून घेऊन गोपी जाधव. आणि हा तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच मोठमोठे मयूर वाघमारे. पहिलाच बॉल डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणारा बॉल कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये आणि जिथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तो ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमेशच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. 6 मध्ये पहा, बॉल थोडासा पुढे टाकला, तयारच होता. स्लॉट मध्ये टाकलेला बॉल प्लॉटच्या बाहेर जातो. आयकॉन आहे या टीम मध्ये. तर येथे पुन्हा एकदा बॉलला उडवलाय आणि हा बॉल कुठे चाललाय? येथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमेध कदमच्या बॅट मधून अजून एक दमदार फटका. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये त्याने ठोकले. पहा, टर्न झाला जसा बॉल आणि विथ टर्न खेळलाय. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर ऑन साईडला हा षटकार पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफी ही मी पहिल्यांदाच खेळतोय यावर्षी. मला किरण दादांनी यांनी संधी दिली, त्याच्यासाठी झालेलं आहे. परंतु टेनिस क्रिकेट खेळायचंय, रबर बॉल क्रिकेट खेळायचंय. मैदानावरती धुमादार बॅटिंग होते. गोपी मी तुमच्याकडे येतोय. क्लास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुमेध कदम सध्या बरसताना पाहायला मिळतोय. आक्रमक पवित्रा त्याने घेतलाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. पवित्रा घेत असताना षटकारांची आतषबाजी तो करतोय आणि आता धावसंख्या पोहोचली आहे 34 वर. कल्पेश, आता सुमेध थांबायचं नाव. कमबॅक या मॅच मध्ये पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये बॉल आला, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक षटकार. तर सोनं होतं सुमेधच्या हातातून. सध्या तेच पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, स्टँड अँड डिलिव्हर. फक्त उभा राहिला आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु भरपूर टर्न झाला बॉल. त्यानंतर खांद्याचा वापर केलाय. विथ द बाउन्स भिरकावलाय बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. येतोय अमित धनावडेच्या बॅटमधून आता धडाकेबाज षटकार. विल अराउंड दी विकेट. उडवलाय बॉल. आणखीन एक धमाका. षटकार क्रमांक 6 सुमेधच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक ब्लास्ट षटकार. 6 बॅटिंग करतोय मयूर वाघमारे. वेगवान बॉल येथे, मात्र नक्कीच भन्नाट वेग होता चेंडू मध्ये आणि नक्कीच येथे वन बाउंडचा इशारा जरूर आलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपात. मयूरचा पुढचा चेंडू सुमेध साठी. पुन्हा एकदा बाउन्सर टाकला गेला सातत्याने खांद्याचा वापर करत असताना आणि शेवटच्या बॉलवर एक धाव मिळते. याचबरोबर जो आपल्या स्क्रीनवर आहे सध्या अमित धनावडे धावबाज झाला. त्याने 9 बॉलमध्ये 2 षटकं 8 धावा त्याने खर्च केल्या. 7 चेंडू त्याने निर्धाव टाकले. 4 सेकंड इनिंगला येथे होईल सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी रत्नागिरीचा हिरा येथे साठी सागर कांबळे. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. येथे मात्र नक्कीच कौस्तुभ याच्या बॅटमधून एक स्पर्धेमध्ये त्याने केलेले आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू टोला लागला तरी देखील सीमारेषा पार. रबोल बॉलची क्रिकेटची स्पर्धा आहे. चेंडू मिडल झाला नाही तरी सुद्धा सीमारेषा पार जातोय. सागरसाठी पारितोषिक असेल, परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये. डीप मध्ये फिल्डर तर आहे. जजमेंट प्रॉपर. चांगला झेल येथे पकडण्यात आलाय डीप कव्हर रिझर्व वरती आणि येथे पहिला धक्का बसतोय. कौस्तुभ बॅक टू द पॅव्हिलियन. त्याला संधी नाही मिळाली. बॅट्समन मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती नीटचा आला नाहीये. कव्हर पॉइंट मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी अपील केलंय. 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकची संधी मिळणार का? कारण यावेळेला आपण बघितलं तर 2 गडी बाद करण्यामध्ये परततोय. थोडासा निराश जरूर आहे. पहिला बॉल फेस करत होता. पहा, खूप चांगली गोलंदाजी. अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडला आणि लेग बिफोर विकेट LBW चा शिकार ठरला. कल्पेश पाचशेच्या रूपाने फलंदाज बाद झाला. अगदी प्लंप आहे. म्हणजे क्रीजच्या कोनेचा वापर केला. योगेश पवार ऑन स्ट्राईक. यावेळेला चांगली गोलंदाजी. पहा, मोठा फटका खेळू दिला नाहीये. जकडवून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. इथे मात्र पहा, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रू आहे. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन आणि यावेळेला मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. पाऊस आला, परंतु धावांचा पाऊस येथे मी पाडणार. करणारा खेळाडू मैदानावरती आहे आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवत मैदानावरती धावांचा पाऊस पडणार आहे याचे संकेत दिलेत योगेश पवार. त्याच्या बॅटमधनं षटकार. धावफलकावरती धावसंख्या 20. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅट सज्ज होता. तंत्र खूप चांगलं आहे. गोलंदाजी झाली गोलंदाजाची.
यावेळेला मात्र आता तर चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडूच्या खाली पकडेल का कॅच? हो, पकडले. आणि त्यानंतर झालेलं सेलिब्रेशन नक्कीच सांगते की कोणाची विकेट मिळाली आहे. दगड फुटला पण पहिला घाव कोणी घातला? सूरज मध्ये फुलर लेन बॉल खोदून काढलं. यावेळेला मात्र आता पवारची पॉवर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार संदेश पवारच्या बॅट मधून. पवार शॉट पे गेंद थी, बैकफुट चले गए, ऑन साइड पर गेंद को पुल करना चाह रहे थे लेकिन विकेट गिर गया. मिड विकेट आले. इथून मात्र नक्कीच संदेश बैकफुट चले गए, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और ये कैच ले लिया. आउट. कल्पेश 5 बहुत में तो सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. चर्चा इसलिए हो रही है क्योंकि विकेट गिर रहे हैं. 5 विकेट गिर गए. बहुत ही जबरदस्त कैच, पॉइंट पर शानदार, बैकफुट पर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद को पुल किया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. मयूर वाघमारे साठी ऍक्शन रिप्ले आपण मध्ये पाहाल. शॉर्ट बॉल पॉवर दाखवली आणि त्यानंतर समोरच्या दिशेला येथे उत्तुंग षटकार ठोकलाय. कल्पेश, आपको ये नहीं भूलना है कि आपको इसी ओवर में 16 रन भी बनाने. अगर 16 रन आप बनाते तो 5 रन आपको प्लस मिलने वाले हैं. अगर आप एक बार फिर वहां से कमबैक करते हुए सीधे बल्ले से खूबसूरत स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. तीर से समान छू लिया आसमान. आलेले फटके नक्कीच संघाला सहकार्य करून देत आहेत. पहा फुलर लेन बॉल, ताकद, नजाकत, टायमिंग बेमिसाल. ही मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्या 3 बॉल मध्ये 13 रन बनवलेत. जुपिटर बाइक ऑन साइड पर फ्लैट खेले, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. दर्शक दीर्घा में गेंद मयूर वाघमारे के बल्ले से ये तीसरा छक्का. 8 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. मयूर वाघमारे सबको बता रहे हैं. मैग्निफिसेंट बैटिंग. 8 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आता राहील. कारांची आतिषबाजी. शॉर्ट बॉल पूल केलाय. पुन्हा एकदा ताकद आहे का? हो आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार षटकार. 6 रन. इस लिस्ट में एक नाम और ऐड कीजिए. कमाल की बल्लेबाजी. 7 गेंदों में 4 रनों की जरूरत. मयूर वाघमारे बता रहे कि भाई हम बल्लेबाजी भी कर सकते हैं. ये देखिए इनके हावभाव, एक्सप्रेशन देखिए, खुशी का कोई ठिकाना नहीं है. 53-5 विकेट अपना जलवा दिखाते हुए. ओहो, ये भी कमाल का स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. चौका या छक्का? छक्का है. विनिंग स्ट्रोक खेलते हुए मयूर वाघमारे, इन्होंने 4 लगातार छक्के जड़ने का कारनामा किया और ये